इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। ईवीएम मशीन में उम्मीदवारों की नसीब कैद हो रही है। जी हां, आज तीसरे चरण का मतदान हो रहा है। 7 मई को पूरे देश में, देश के 12 राज्यों में आज तीसरे चरण का मतदान हो रहा है। अगर बात की जाए पूरे देश की तो 94 लोकसभा सीटों पर आज वोटिंग हो रही है। उसमें सोलापुर की भी एक चर्चित सीट है। सोलापुर की लोकसभा सीट पर आज वोट डाले जा रहे हैं। सुबह 7 बजे से ही वोटिंग शुरू हो गई है। दोपहर के 12 बजने के करीब है। सख्त धूप में भी लोग बाहर निकल रहे हैं और बड़े उत्साह से, बड़े खुशी के साथ लोग यहाँ पर वोटिंग कर रहे हैं। सोलापुर की जनता आज ये तय कर रही है कि आने वाले 5 साल सोलापुर में कौन राज करने वाला है। सोलापुर की जनता ये तय कर रही है कि यहाँ से सोलापुर की जनता किसको दिल्ली पहुंचाने वाली है। सोलापुर की जनता आज ये तय कर रही है कि यहाँ से जो है किसको लोकसभा पहुंचाने वाली है, किसको सांसद बनाने वाली है, किसको दिल्ली पहुंचाने वाली है। आज ये ईवीएम मशीन में उनके नसीब कैद हो रही है। जिस तरह से अगर बात की जाए तो सोलापुर में आमदार परनीत शिंदे हो, आमदार राम सातपुते हो, इनके बीच जो है कड़ाके की टक्कर, कड़ाके की फाइट जो है इनके बीच दिख रही है। दोनों के बीच वार पलटवार तेजी से दिख रहा है और ऐसा लग रहा है कि दोनों में से ही यहाँ पर जो है सांसद बनेगा। लेकिन चुनावी नतीजे ही बताएंगे कि कौन जो है सोलापुर की सीट से सांसद बनने वाला है। 4 जून को नतीजे आएंगे और नतीजों से पता चलेगा कि कौन जो है सोलापुर का सांसद बनेगा, कौन जो है सोलापुर की लोकसभा से जो है खासदार बनने वाला है। क्या कुछ जनता के मुद्दे हैं, जनता ने किन मुद्दों को लेकर वोटिंग की, सीधे हम जो है जनता से बातचीत करते हैं और क्या कुछ मुद्दों पर उन्होंने वोटिंग की। एक पोलिंग बूथ पर हमारी मौजूदगी है, वहां पर जनता से जानते हैं कि क्या कुछ जनता के मुद्दे हैं, किसको सामने रखकर जनता ने वोटिंग की। लोक प्रधान न्यूज चॅनल से मैनुद्दीन नदाब, कॅमेरामॅन अब्दुल शेख के साथ। ही जी निवडणूक आहे देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे। त्यामुळे युवकांना सर्वांना प्रोत्साहन मिळेल असं आहे। आपण कशाच्या मुद्द्यावर मतदान केलेलं आहे? काय मुद्दे आहेत आपण मतदान करण्याचे? विकासाचे मुद्दे, सर्व स्तरावर विकास व्हावा असं आहे। आपण विकास होण्यासाठी पूर्ण मतदान केलेलं आहे। काय मुद्दे सोलापूरचे मुद्दे जे काय जे फरक पडायला आहे त्या हळूहळू अजून भरपूर फरक पडावा हीच ह्याच्यासाठीच। काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे वातावरण कसं आहे? वातावरण आहे, बरं आहे, बरं आहे। आपण काय मुद्द्यावर मतदान केलं? आपण सोलापूरचं हे भवितव्य घडवावं आणि विकास व्हावा, सुशिक्षित बेकारांना काम मिळावं, रोजगारी मिळावी। कोण करते असं वाटतं? कोण करेल? शासनच करणार ना। म्हणजे काँग्रेस का बीजेपी? ते कुणाचं आता आपण इथं कुठं उभारलो मतदान करण्यासाठी, मग ते काँग्रेसचं केलं बीजेपीचं हे विषय करायचा नाही। काय आहे, चांगलं व्यवस्थित व्हावं, लोकांच्या सोयी व्हाव्यात असं आमचं मत आहे। आपण कशाच्या मुद्द्यावर मतदान केलेलं आहे? विकासाच्याच मुद्द्यावर करणार, विकासाच्या आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर करणार। काय मूळ प्रश्न काय सोलापूरचे? सोलापूरचे प्रश्न काय 40 वर्ष झाले तसेच आहेत की काय नवीन काय? काय आता ते आता हळूहळू का मार्ग निघायला लागलाय। आता समांतर जलवाहिनी आलेली आहे, आता ती चालू होईल। पाऊस पडल्यानंतर ती जलवाहिनी पण चालू होईल, कारण का आता त्या ह्याच्यामध्येच पाणी नाही तर जलवाहिनीत कुठनं पाणी येणार। आता यावेळेस पाऊस चांगला झाला तर पाऊस पाणी मिळेल, सोलापूरला पाणी पण भरपूर मिळेल, रस्ते झालेले आहेत चांगले। सोलापूरमध्ये एनटीपीसी आल्यामुळे, थर्मल पॉईंट आल्यामुळे लाईट गेलेली नाही। विशेष म्हणजे दरवेळेस लाईट जात होती उन्हाळ्यामध्ये, लोड शेडिंग मोठ्या प्रमाणात होत होतं। यावेळेस लोड शेडिंग होत नाहीये, हे पण जरा चांगलीच गोष्ट आहे। हळूहळू प्रगती व्हायला। आता इंडस्ट्री एरिया जर आला सोलापूरमध्ये तर मग मात्र ह्याच्यापेक्षा चांगलं होईल, कारण का जे पुणे मुंबईमध्ये मुलं जातात तरुण ते कमी होतील आणि त्यांना आपल्या गावातच काम मिळेल। कोण ह्याच्यासाठी म्हणून जात नसतं परगावी, मजबुरी म्हणून जात असतं। जर इथं सोलापुरात जर मिळालं तर फार चांगलं होईल। लोकसभेचे मतदान सध्या जी प्रगती दिसत आहे त्याच्यावर आहे की
लोकांचा कल मतदान केलेलं कधी कोण कोणाला सांगायचं नसतं, एक नियम आहे आपलं मतदान मतपेटीतून येणाऱ्या 4 तारखेला. काय मुद्दे असेल, कशाच्या मुद्द्यावर आपण मतदान केलं ते तर सांगा. सध्या मोदीचा जो वार्ता कला आहे भारताच्या दृष्टीनं बघण्याचा, तर जगाच्या पाठीवर मोदीने एवढं मोठं साम्राज्य उभा करून एक नवीन दिशा नवयुवकांना दाखवलेली आहे. त्या मुद्द्यावर नवयुवक आणि जे मागची जी जुनी पिढी आहे ते डोळ्याने बघून त्यांच्या आत्मसमाधानात वाटल्यामुळं युवकांना नवीन आशा निर्माण झाल्या की बाबा नवीन काय तर घडू शकते. त्या बेसवर नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मतदान करून घेत आहेत. आपण मला बोलतात नाही कशाच्या युवा सेनेला काम वगैरे मिळावं, उद्योगधंदे वाढावे यासाठी आपण मतदान काय केलेलं आहे. अपेक्षा आहे सरकारकडून, जे पण सरकार आहे सत्तात येणार आहे? आता IT पार्क आलेला आहे सोलापुरात, नवीन उद्योगधंदे खाते निर्माण होतील ही आशा आहे आम्हाला, जेणेकरून युवा सेनेला काय तर काम मिळावं, त्यांची प्रगती व्हावी. तेच कायम कंटिन्यू कामं करून नाही बसायचं गल्लीत काय तर करायचं ते होत नाही. आता ह्यानंतर बीजेपी सरकारमध्ये बीजेपी सरकार जेव्हा बी येईल तेव्हा युवकांना काम 100% मिळणार आहे, एवढी गॅरंटी आम्हाला आहे. त्यासाठी आम्ही मतदान केलेलं आहे. काय आपले काय मुद्दे, काय मुद्द्यावर आपण संविधानात मतदान करण्याचा लोकशाहीचा अधिकार आहे, सगळ्यांनी मतदान करावे हे नम्र विनंती. तर मतदान केल्यावर राष्ट्र केलेत का मतदान? आता आलो करायला मतदान केलं काय तर मुद्दे आपले? मुद्दे म्हणजे विकासावर मुद्दे आहे. भाजपने 10 वर्षात चांगलं काम केलंय. 37 राष्ट्रामध्ये भारताचा 3रा नंबरवर आहे. त्यामुळं देशाचा विकास व्हायलाय. आपल्याला विकास दिसत नसेल पण आजूबाजूला विकास आहे, युवकांना काम आहे, रोजगार आहे, मेक इन इंडियाच्या स्वरूपात विकास व्हायलाय हे सांगतो. काय केलं का मतदान आपण? दाखवा निशान. काय काय कशाच्या मुद्द्यावर मतदान केलेलं आहे? म्हणजे मलाही काय मुद्दे काय सोलापूरचे, काय सरकारकडून काय अपेक्षा आहे? सोलापूरचे मुद्दे म्हणजे रोजगार आहे, हा अजून मेन रोजगार आहे, पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे आणि सरकारकडून काय अपेक्षा आहे? सरकारकडून आता एवढं ऊन आहे, आपण मतदान करण्यासाठी आलो, हो काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे एक उत्साह कसा आहे? उत्साह आहे की उत्साह सगळ्यांना आहे, कोणी पण राहू दे, अमीर राहू दे, गरीब राहू दे, सर्वांना संविधानामध्ये मतदानाचा अधिकार आहे. हो हो आपण पण मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. हो कसा उत्साह आहे? छान आहे. मोदी सरकारने आतापर्यंत खूप योजना आणलेल्या आहेत. देश 10 वर्षामध्ये खूप पुढे गेलेला आहे, जगातला 5वा नंबरचा देश झालेला आहे. आणि म्हणून काय करायचं आहे तर परत एकदा मोदी सरकारला मोठ्या मताने आपण पुढे आणलं पाहिजे. आणि सोलापुरामध्ये येणारे आमचे जे खासदार असतील राम सातपुते यांना नम्र विनंती आहे की त्यांनी पहिल्यांदा काय करावं तर रोजगाराची व्यवस्था इथं करावी की जेणेकरून सोलापुरातले गेलेले सगळे लोक मुलं जे आहेत ते पुण्यामध्ये सोलापुरामध्ये येतील आणि सोलापूर हे अशा प्रकारचा ITM होईल. अशा प्रकारच्या आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं, आमच्या अपेक्षा त्यांच्याकडनं आहेत. आणि त्यामुळं काय आज इथं सोलापुरामध्ये एवढे सिनियर सिटीजन लोक राहत आहेत की ज्यांना बघणारं कोण नाही आहे. कारण का तर त्यांची मुलं पुण्या मुंबईमध्ये वगैरे अशा प्रकारची नोकऱ्याला जात आहेत. तर बरीचशी घरं बंद पडलेली आहेत विजापूर नाका वगैरे अशा प्रकारच्या एरियामध्ये. तर तेवढ्यासाठी आमदारांना खासदारांना हात जोडून विनंती की त्यांनी महत्वाचं काय करावं तर रोजगार आणण्याचा प्रयत्न हा 100% याच्यामध्ये करावा. धन्यवाद. या निशान दाखवा, निशान. आम्ही दोघांनी मतदान बोलू दे का? आम्ही दोघांनी मतदान केलेलं आहे. प्रत्येक सोलापूरच्या सुजाण नागरिकांनी बाहेर पडून मतदान करावे. कोणाला करायचा हा जनतेचा प्रश्न जरी असला तरी मतदानाशिवाय राहू नका. काय कशाच्या मुद्द्यावर आपण मतदान केलेलं आहे? आम्ही महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यावर केलेलं आहे. आपण सगळं विकास झाला पाहिजे, बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, महिलांना सर्व सुविधा मिळायला पाहिजेत हे आमचं.
काय सरकारकडून काय अपेक्षा आहेत? सरकारकडून अपेक्षा काय सरकारकडून आम्हाला अपेक्षा म्हणजे सर्वांना समानता, न्याय, मुलींना शिक्षण मोफत दिलं पाहिजे आणि सर्व विकास झाला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सकाळी आमचं वोटिंग झालेलं आहे. आम्ही प्रमुख मुद्दे जे बेरोजगारी, वाढती महागाई, वाढती घसरता GDP दर आणि जे आपल्या एक्सपोर्टमध्ये कमी झालेले आहे, भारतामध्ये म्हणावा तसा रोजगार नाही आहे. सुशिक्षित विद्यार्थ्यांना वेळेवर डिग्री कंप्लीट झाल्यानंतर त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे सोलापुरातून खूप मोठ्या प्रमाणावर जे तरुण वर्ग आहे ते सोलापूर सोडून दुसऱ्या शहरात स्थलांतर होत आहे. तर सोलापुरातील युवकांना आपल्या सोलापूरमध्येच आय टी पार्कसारखे वेगवेगळे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आपल्या सोलापुरात होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सोलापुरातील रस्ते पण थोड्या बहुत स्मार्ट सिटीच्या नावाखाली नुसता अनागोंदी कारभार झालेला आहे. अजून देखील शहरात व्यवस्थित प्रकारे शहरात रस्ते व्यवस्थित नाही आहेत. येता जाताना वृद्धांना म्हणा किंवा स्त्रियांना म्हणा त्या सुरक्षित असा म्हणजे रस्त्यावरती आपण गाडी पण चालवू शकत नाही, एवढी अत्यंत वाईट परिस्थिती सोलापूरमध्ये झालेली आहे. आणि मी वोट टाकताना प्रामुख्याने रोजगार, महिला सुरक्षा, सामाजिक न्याय या सर्व मुद्द्यांना समोर ठेवून मी मतदान केलेलं आहे आणि मला आशा आहे की आम्ही ज्यांना वोट टाकले ते निवडून येतील. क्या कहेंगे सर, काय मुद्दे मतदान तर आम्ही केलंय. मी सोलापूर मतदारसंघाचा एक नागरिक, सुजाण नागरिक म्हणून सगळ्यांना आवाहन करतो की सगळेजण आपल्या घरातून बाहेर पडावं आणि महाराष्ट्रात सुधारणा व्हावे, आपल्या शहरामध्ये सुधारणा व्हावे, ही सर्व अपेक्षा आहे आमच्या मतदाराची. हीच आम्ही सरकारकडून काय अपेक्षा आहे? सरकारकडून काय विकासासाठी अपेक्षा आहे, रोजगारासाठी अपेक्षा आहे. नवीन जनरेशन आता बाहेर पडतोय शिक्षणातून, त्यांना रोजगार मिळणं गरजेचं आहे. हेच करून आम्ही मतदान केलेलं आहे. तर सगळ्यांना मी स्वतःहून आवाहन करतो की सगळेजण आपले मतदान वाया घालू नका आणि आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सगळ्यांनी मतदान करावे ही विनंती. सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कॉमताम चौक, सोलापुर।